राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या, ते शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात, पण त्या आंदोलनाचा पक्ष म्हणून काही संबंध नाही. ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं. आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि बीडमध्ये हे आंदोलन सुरू आहे. त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलं त्याविरोधात सर्वच पक्षातील तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. धमक्या इशारे देऊ नका, ते भाजपला द्या, फडणवीसांना द्या, महाराष्ट्र द्रोह्यांना द्या. जेव्हा राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या टाकल्या तेव्हा आम्ही दिल्लीत होतो. आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावर ज्याला सध्या बसवलेला आहे ते लोटांगण घालूनच बसवलेला आहे. आतापर्यंत गेल्या 60 वर्षात सगळे मुख्यमंत्री मिळून दिल्लीला गेले नसतील तेवढे हे एक मुख्यमंत्री गेले लोटांगण घालायला. दिल्लीत फक्त लोटांगण घालण्यासाठी जात नाही, तर दिल्ली ही देशाची राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत गेले होते, ते काय लोटांगण घालायला गेले होते का? पेशव्यांनी दिल्लीत जाऊन दिल्ली जिंकली होती, ते काय लोटांगण घालायला गेले होते का? सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला, आम्ही यशवंतरावांचा उल्लेख करतो, ते काय लोटांगण घालायला गेले होते का? महाराष्ट्राचा इतिहास या लोकांनी समजून घ्यावा. ज्यांनी आमचा पक्षचिन्ह चोरलं, ज्यांनी चोऱ्या, लांड्या, लवाड्या केल्या, त्यांनी आम्हाला दिल्लीचं राजकारण शिकवू नये. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पोपट आता निवडणुका आहेत, त्यांना आता काही मिरच्या पेरू खायला घालतील आणि पोपटपंची करून घेतील. आम्हाला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. देवेंद्र फडणवीस या माणसाने या महाराष्ट्राचं राजकारण नासवलं आहे, बिघडवलं आहे. महाराष्ट्र यातून त्यांना माफ करणार नाही. त्यांना 17 महिन्यानंतर जामीन मंजूर झाला आहे. एका व्यक्तीला छळ कपटने जेलमध्ये कशा प्रकारे टाकलं जातं, 17 महिने त्याला जामीन दिला जात नाही, त्याचे अधिकार हिरावून घेत आहेत. मी सुद्धा या वेदना सहन केल्या आहेत. अनिल देशमुख, संजय सिंग, खूप लोकांना आम्ही बघितलं आहे. सिसोदिया यांच्यावर एक पैशाचा आरोप नाही. माझ्या माहितीनुसार एक पैसा त्यांच्याकडून जप्त केलेला नाही. भारतीय जनता पार्टी मनी लॉन्ड्रीची बादशाह आहे. मनी लॉन्ड्रीची रिझर्व्ह बँक आहे. त्यांच्याकडे एवढा पैसा मनी लॉन्ड्रिंगमधून येतो. राज ठाकरे जी ने एक वक्तव्य किया था कि मराठा समाज को आरक्षण की जरूरत नहीं है, किसी को आरक्षण की जरूरत नहीं है। उसके बाद लोगों में गुस्सा है। तो किसी भी ये पार्टी का आंदोलन नहीं था, सभी पार्टी के मराठा कार्यकर्ता एक साथ आकर आंदोलन किया था, निषेध किया था। हम इतना ही कह सकते हैं, यह हमारे पार्टी का आंदोलन नहीं था। सर, उनकी तरफ से कहा जा रहा है कि आपके भी दौरे होंगे। देखिए, ये धमकी और इशारे ठीक है, वो हम देख लेंगे, वो छोड़ दीजिए। ये हमारे दौरे होते हैं, रहेंगे, और आप क्या करेंगे और हम क्या करेंगे ये आगे की बात है। जब होगा तब देखा जाएगा। क्या कहते हैं हमारे विरुद्ध, उसके ऊपर ध्यान देने की जरूरत नहीं। अब 2 महीने का सवाल है, 2 महीने के बाद ये लोग कहाँ रहेंगे, हम कहाँ रहेंगे, ये आपको पता चलेगा। तो छोड़ दीजिए, ये बातें फिजूल की बातें, क्या आरोपी आहे, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही आणि त्याच्यावर कोणी बोलू नये, फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही या विषयावर, आणि तुम्ही गांभीर्याने घेऊ नका। देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पोपट सगळे लहान मोठे ते आता निवडणुका आहेत बरं का, त्यांना काहीतरी मिरच्या आणि पेरू खायला घालतील आणि पोपटपंची करून घेतील। आम्हाला त्याच्यावर बोलायचंच नाहीये, हा विषय संपलेला आमच्यासाठी। देवेंद्र फडणवीस या माणसानं या महाराष्ट्राचं राजकारण नासवलंय, बिघडवलंय, हे परत मी सांगतो, आणि महाराष्ट्र त्याबद्दल त्यांना माफ करणार नाही। आता दुसरं काय आहे,